हरीच्या भक्ता नाही भय चिंता, हरीच्या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण। न लगे वाहने संसार उद्वेग, जडणे दीपांग देवराया। असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, आहे जवळीच नारायण। न लगे वाहने संसार उद्वेग, जडणे दीपांग देवराया। तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापिले जगते नेकी। न लगे वाहने संसार उद्वेग, जडणे दीपांग देवराया। प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां, नितंबकराभ्यां धृतेन तस्मात्। विधातुर्वत्सते धृतो नाभिकोश, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबा गुरुदास तुका। ज्ञानेशंच ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेव दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्यस्य परममूर्तीं देहो क्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराष्ट्रं। भक्तराज चतुष्टकं वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शरदिन्दु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमत्ता मुरिष्टं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ये वसे माझा राया चरणास अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडिली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दिजियो श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ ब्रज रज और मस्तक लगी मुक्ति मुक्त हो जाए विठल
हरीच्या भक्ता नाही वय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहनी संसार उद्वेग जडणे दीपांग देवराया. प्रस्तुत प्राप्त संगीत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारी पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माती नोईनी. अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची आहुती देणारे जगमान्य जगवंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हरीच्या भक्ताला भयही नसते आणि चिंताही नसते. का? त्याचं कारण त्यांचं दुःख निवारण करणारा नारायण आहे. अभंगाचं पहिले चरण. त्यांना संसाराची चिंता करण्याची गरज नाही, काळजीही करण्याची गरज नाही. का? कारण तो जगाचा मालक देव त्या साधू महात्म्याच्या घरी काम करतो. अभंगाचं दुसरं चरण. म्हणून मनुष्याने हरिभक्त व्हावे, मनामध्ये अखंड धीरीने समाधान असू द्यावं. का? जगाचा मालक देव आपल्या जवळ राहून आपलं दुःख निवारण करतो. अभंगाचे तिसरं चरण. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये व्यापक असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो पांडुरंग परमात्मा माझा सखा आहे. अभंगाचा सरळ अर्थ विडाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी नारायण महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि या वर्षीच्या या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा सर्व गावकरीच्या वतीने, दादा पहिलेच सर्व भजन मंडळीच्या वतीने, सर्व श्रोते मंडळीच्या वतीने माझ्यावर नितांत असे प्रेम करणारे आपल्या गावचे आदरणीय बालाजी महाराज यांनी फोन केला. आदरणीय शिवचरण महाराज त्यांनी फोन केला आणि तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार, भागवतकार, शिवमहापुराण कथाकार. या ठिकाणी आदरणीय पूज्य असणारे बाबा सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा धन्यवाद. पंढरीनाथ बाबाही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन बाबा उपस्थित आहेत. धन्यवाद बाबांना. गोड अशी मृदंगाला साथ करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, ज्यांचा पक्वाजही गोड आहे आणि ज्यांचा स्वभावही गोड आहे. बाबा मी नेहमी सांगत असतो बरं का, आपल्या परमार्थामध्ये कलेपेक्षा, विद्वतेपेक्षा आचरणाला आणि स्वभावाला किंमत आहे. ज्यांचा पक्वाजही गोड असतो आणि ज्यांचा स्वभावही गोड आहे, हरिभक्त प्रणामचे चांदू महाराज सोनकर अर्थात टेंभुर्णीकर अर्थात वसमत आमच्या भागात वैभव आहेत. योगायोग तुमच्या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. गोड अशी गायनाची साथ करणारे आता सर्वांचे नाव मला माहिती नाही, पण माईकवरचे नाव घेतो बघा. आदरणीय हरिभक्त परायण पूज्य असणारे मिनिक्री बाबाई आहेत. आदरणीय बाबा हे गायनाची साथ करणारी होनाजी महाराजांनाही धन्यवाद. आदरणीय बाबा हे
गोड असा ज्यांचा आवाज आहे, आमच्या भागाचा, आमच्या परिसराचा वैभव. आणि आता जसं सांगितलं की तसं महाराजांचा आवाजही गोड आहे आणि महाराजांचा स्वभावही गोड आहे. माझ्या मते मी सांगण्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव आहे सर्वांना, बरोबर आहे. आपल्या गावचे लाडके, आपल्या परिसराचं लाडकं वैभव, आमच्याही परिसराचं लाडकं वैभव, आदरणीय माझे परममित्र आमचे संतोष महाराज तिरगावकर बाबाही उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. महाराजांचा एकदा टाळी वाजव सर्वांनी. हरिभक्तपर्यंत आपल्या भागात वैभव, आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्तपर्यंत गायनाचार्य वारकरी रत्न आमचे गंगाधर बाबा उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. आदरणीय दादा हे आदरणीय दत्ता महाराज उपस्थित आहेत. आदरणीय बाबा 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 आणि हो हो हे तुमचंच घेऊ लागलं, सांगूच लागलो. आदरणीय चौधर बाबा उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी गावातील ज्यांची गोड अशी शिष्टमय आमचे शिष्टवाद त्यांनाही धन्यवाद. आमचे कृष्णा भाऊ असतील, आदरणीय आमचे कंदारी मामा असतील, माझं दादा आता सर्वांचे नाव माहिती नाही. बालाजी महाराज, शिवचरण महाराज, आता सर्व बाबा मंडळी, सर्व दादा मंडळी आता उपस्थित आहेत. सर्वांचे नाव वगैरे मला माहिती नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल महाराजांना आपलं नाव माहिती व्हावा, असं नाव माहिती होते का? सर्वच पुरुष मंडळी, श्रोते मंडळी, तरुण मंडळी उपस्थित आहेत. सर्व माता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे पाठीमागे सर्व तरुण मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना वंदन करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल हे बघा, कीर्तन थोडाच वेळ करणार आहे बरं का, फक्त लक्ष देऊन ऐका. 2ला म्हणजे 2ला सोडून देतो बघा, करेक्ट टाइम टू टाइम सोडून देतो. 8:30ला सुरू झाले, 10:30ला संपवतो. फक्त लक्ष देऊन ऐका. इकडे बघा, अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार सांगतात, हरीच्या भक्ताला भयही नसते आणि चिंताही नसते. मग पहिला प्रश्न पडेल की या जगामध्ये भक्त कोणाला म्हणतात? इकडे बघा, लक्ष द्या, थोड्याच वेळ फक्त लक्ष देऊन ऐका. भक्त कोणाला म्हणतात? ज्यांच्या गळ्यामध्ये मोठमोठ्या मणीच्या माळा आहेत त्याला नाही. जे 1 महिना, 2 महिने, 3 महिने नुसते चांदू महाराज उपवास करतात, व्रत करतात त्यांना नाही. किंवा जे अंगावर भगवे वस्त्र धारण करतात त्यांना नाही. लक्ष द्या. आणि भगव्या वस्त्रावाला जर साधू ठरला असता संतोष बाबा, या जगामध्ये 1 नंबरचा भक्त दादा पुत्रा ठरला असता. मनानं सांगत नाही, महाराजांचं किती गोड प्रमाणे बघा. भगवे श्वान तरी सहजची वेस त्याचा. अरे कुत्रा जन्माला येतो आणि अख्खं जीवनभर कुत्र्याचा रंग भगवा असतो. 1 नंबरचा साधू ठरला असता. मग भक्त कोणला म्हणतात? संत कोणला म्हणतात? साधू कोणला म्हणतात? महाराजांचं गोड प्रमाणे जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे
त्या महाराजांच्या प्रसन्न जोरात टाळी वाजवा. बालाजी बाबा पुरुष मंडळी कशी प्रेमाने टाळी वाजवली. मी नेहमी सांगत असतो बाबा, महिला मंडळीच्या टाळी वाजवण्यामध्ये जे प्रेम असतं ना ते पुरुष मंडळीच्या टाळी वाजवण्यामध्ये संदीप बाबा अजिबात नसते. तुम्हाला टाळीचा सुद्धा आवाज ऐकायचा बघा. महिला मंडळीच्या टाळीचा आवाज बघा कसा येतो, पुरुष मंडळीच्या टाळीचा आवाज बघा कसा येतो. महिला मंडळी वाजव जोरात येतात टाळी. हा झाला यांच्या टाळीचा आवाज. आता पुरुष मंडळी तुम्ही टाळी वाजव जोरात येतात. बघा कसा फतळक आवाज आला. हाय का टाळी वाजवण्यामध्ये प्रेम. हे बघा जे का रुंजली गांजली त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देवतेची जाणावा. किंवा मुक्ताबाई माऊली ज्ञानोबाराच्या निमित्तानं लक्ष द्या बरं का. मुक्ताबाई ज्ञानोबाराला उपदेश करत असताना, जगाला उपदेश करत असताना सांगते की या जगामध्ये संत त्यांना म्हणतात की ज्यांच्याकडे दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता ने मना, जगी विरक्त तोची जाणा. किंवा जे रात्रंदिवस देवाच्या नामाचं चिंतन करतात ना बाबा, त्यांनाही भक्त म्हणतात. महाराजांचं किती गोड प्रमाणे बघा. दिन रजनी हाची पवाडे. किंवा रात्र नकळी दिवस नकळी अंगी खेळे दैवत. बाबा ही ज्यांची अवस्था होती लक्ष द्या बरं का. त्यांना संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. आता काही झोप घेणाऱ्या लोकांना प्रश्न पडेल, महाराज तुमचे भक्त दिवसभर देवाचं भजन करत असतील मान्य, पण बाबा रात्री झोपेमध्ये कुठे देवाचं भजन, कुठे देवाचं चिंतन होते का? होते बघा. तुमच्या सर्वांच्या परिचयाचे उदाहरण सांगतो, मी नेहमी सांगत असतो बघा. तुम्ही सर्वजण शेतकरी आहात. ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर आऊत आणत असता, नांगर आणत असता, पेरणी करत असता, त्यावेळेस दिवसभर बैलाच्या पाठीमागे दैहो दैहो दिहो दिहो काय म्हणतात तुमच्या भागामध्ये? बोला ना, काय म्हणतात? दिहो. बरोबर नाही, प्रत्येक ठिकाणच्या भाषा वेगळ्या असतात, पद्धती वेगळ्या असतात, म्हणून विचारलं बघा. आमच्या भागामध्ये माणसं मेल्यानंतर जळतात, तुमच्या भागामध्ये जिथेच, काय काय भागात जिथेच जळतात बघा. लक्ष द्या इकडे बघा. बालाजी महाराज, शिवचरण बाबा, आमच्या भागामध्ये एक पद्धत आहे बरं का. तुमच्या भागामध्ये आहे का नाही मला माहिती. आमच्या भागामध्ये पद्धत आहे बघा. कीर्तन संपलं की प्रत्येक श्रोत्याने उठायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. महाराजांना 50 रुपये 100 रुपये दक्षिणा देण्याची आमच्या भागामध्ये पद्धत आहे. तुमच्या भागामध्ये लक्ष द्या इकडे बघा. मला सांगा, दिवसभर जर बैलाच्या पाठीमागे दैहो दैहो दिहो दिहो म्हटले की रात्री झोपेमध्ये सुद्धा एखाद्या तुम्ही म्हणता का नाही? बोला म्हणता. हे बघा, आमचे साधू महात्मे दिवसभर देवाचं भजन करतात, रात्री त्यांच्याकडून देव भजन करून घेतो. विडाला किंवा ज्यांचं सर्वस्व प्रेम, चांदू महाराज, ज्यांचं सर्वस्व प्रेम देवावर आहे ना, त्यांनाही भक्त, त्यांनाही संत म्हणतात. आमच्या साधू महात्म्याचं सर्वस्व प्रेम देवावर. आणि
सुज्ञ श्रोते म्हणून सांगतो ऐका बाबा. आमच्या साधू महात्म्याचं सर्वस्व प्रेम देवावर होतं. साधू महात्मे राहताना संसारामध्ये राहिले. इकडे बघा, लक्ष द्या बाबा. जवळपास आतापर्यंत जेवढे काही साधू महात्मे झाले ना, त्या सर्व साधू महात्म्याने संसार केला. आणि साधू महात्म्याने संसार करून ज्या ज्या साधू महात्म्याच्या वाट्याला जे जे काही काम आलं असेल त्या प्रत्येक साधू महात्म्यानं स्वतःचा काम धंदा केला. प्रत्येक साधू महात्म्यानं. पण साधू महात्मे संत संसारातले रात्रंदिवस काबाड कष्ट करत असताना सुद्धा साधू महात्म्याचं सर्वस्व प्रेम देवावर होतं, सर्वस्व लक्ष देवावर होतं. महाराज आमच्या गोपिका संसाराचे काम करायच्या. गोपिका दही विकायच्या, दूध विकायच्या, लोणी विकायच्या. पण गोपिका दही घ्या म्हणत नव्हत्या, लक्ष द्या. गोपिका दूध घ्या म्हणत नव्हत्या, गोपिका लोणी घ्या म्हणत नव्हत्या. तो गोपिका म्हणायच्या गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या के, तव तव बोलती मधुरेच्या. गोपिका संसाराचे काम करत होत्या, पण गोपीचं सर्वस्व चित्त, सर्वस्व लक्ष हे भगवंतावर होतं. आजीबाई, मला तुम्ही खरं सांगा, तुमच्या गावामध्ये जर एखादी आजीबाई वांगे, दोडके, टमाटे जरी गावामध्ये विकायला लागली आणि ती जर म्हणायला लागली विठ्ठल घ्या, कोणी पांडुरंग घ्या, कोणी, तुम्ही काय म्हणाल? नक्की बाईच्या गोळ्या संपल्या. म्हणजे ही वेडी झाली, ही पागल झाली. बाबा गोपिका देवा करता एवढ्या वेड्या झाल्या होत्या. वेडाला काळी 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 काळी. गोपीचं देवावर किती प्रेम होतं. 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका बाबा. एके दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याचं डोकं दुखू लागलं. इकडे बघा, लक्ष द्या, प्रेम बघा गोपीचं. नारद महाराज गेले, देवा काय झालं? देवानं सांगितलं काय नाही. नारद महाराज हो सर डोकं दुखायले हो. नारद महाराज म्हणजे मग देवा दाबू का? नको. डॉक्टरला बोलू इंजेक्शन गोळी काहीच नको, मग कशानं राहील? भगवान परमात्म्याने सांगितलं नारद महाराज एक काम करा, द्वारकेमध्ये जा आणि कोणाच्याही एखाद्याच्या पायाखालची माती घेऊन या. ती जर माती माझ्या कपाळाला, डोक्याला लावली की माझं डोकं राहणार, माझं डोकं शांत होणार. नारद महाराज पळत पळतच रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेले. माते माते देवाचं डोकं दुखायले. मग काही नाही, तुमच्या पायाखालची थोडीशी माती पाहिजे. लक्ष द्या, प्रेम बघा गोपीचा. रुक्मिणी मातेने आपला असा पाय बाबा जमिनीवर घासला आणि सांगितलं घेऊन जा. नारद महाराज खाली वाकली. नारद महाराजांनी रुक्मिणी मातेच्या पायाखालची माती हातात घेतली आणि नारद महाराज रुक्मिणी मातेला म्हटले, माते तुमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावल्यानंतर देवाचं डोकं राहणार मान्य, पण तुम्हाला कोणत्या नरकात जावं लागेल तर सांगता येणार नाही. रुक्मिणी माता म्हणल्या, बाई नारद महाराज मला काय माहित असं होते म्हणून लवकरात लवकर माती वापस द्या, माती वापस. नारद महाराज 16,108 बायकाईच्या घरी गेले, कोणच दिली नाही माती. अरे कोण जायचं नरकामध्ये, कोण भोगायचं दुःख? नारद महाराज राधेकडे गेले. राधे देवाचं डोकं दुखायले. मग काही नाही, तुझ्या पायाखालची थोडीशी माती पाहिजे. राधेनं सुद्धा आपला असा पाय जमिनीवर घासला आणि सांगितले घेऊन जा. नारद महाराज खाली वाकले, राधेच्या पायाखालची माती हातात घेतली आणि नारद महाराज राधेला म्हटले, राधे तुझ्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावल्यानंतर देवाचं डोकं राहणार मान्य, पण तुला कोणत्या नरकात जावं लागेल तर सांगता येणार नाही. राधेनं काय गोड उत्तर दिलाय का? राधेनं सांगितलं, नारद महाराज माझ्या पायाखालच्या मातीने जर देवाचं डोकं राहत असेल, माझ्यामुळे जर देवाला सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर या जगातल्या विश्वातल्या कोणत्याही नरकामध्ये जायला तयार आहे. याला म्हणतात देवावरचं प्रेम. काळी 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 मला सांगा बाबा, आपलं प्रेम देवावर आहे का आपलं प्रेम संसारावर आहे? बोला ना.
आपल्या प्रत्येकाचं प्रेम संसारावर आहे आणि संसारावरचं सर्व प्रेम स्वार्थी बघा. मुलगा बापावर प्रेम करतो स्वार्थापोटी, बाप मुलावर प्रेम करतो स्वार्थापोटी, बायको नवऱ्यावर प्रेम करते स्वार्थापोटी, नवरा बायकोवर प्रेम करतो स्वार्थापोटी. या जगामध्ये ओरिजिनल कोणाचंच कोणावर प्रेम नाही. एकाची बायको गावाला गेली आणि गावाला गेल्यानंतर तिने विचार केला आपला नवरा घरी आहे का नाही बघा, म्हणून फोन केला, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरी. बायकोने विचारलं घरी कशावरून? नवरा मला सांग तुला काय सबूत सांगायचं असेल तर. बायकोनं सांगितलं एक काम करा, स्वयंपाकघरामध्ये जाऊन मिक्सर सुरू करा. नवरा गेला स्वयंपाकघरामध्ये, केलं मिक्सर सुरू. दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कडे घरी करा, मिक्सर सुरू केलं. तिसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कडे घरी करा, मिक्सर सुरू केलं. चौथ्या दिवशी फोन केला, हॅलो कडे घरी करा, मिक्सर सुरू केलं. आणि पाचव्या दिवशी सकाळीच बायको घरी गेली. दरवाजा उघडला तर नवराच दिसला नाही. बाळाला विचारलं, बाळा तुझे पप्पा कुठे गेले? बाळ्या म्हणला, आई पप्पा 5 दिवस झाले मिक्सरच घेऊन गायब आहेत. म्हणला विडाला विडाला. हे बघा, जे रात्रंदिवस देवाच्या नामाचं चिंतन करतात त्यांना ही भक्त म्हणतात. आणि असे जे कोणी साधू महात्मे त्याला भयही नसते आणि त्यांना चिंताही नसते. अभंगाचं पहिलं चरण. मला तर असं वाटलं सारखं महाराजांचं गायन, महाराजांचा पदच ऐकलं आणि तसं केलं तर तुम्ही बघा, बालाजी महाराज नेहमी सांगत होता बाबा, प्रॅक्टिसचा आवाज वेगळा आणि साधनेचा आवाज वेगळा. प्रॅक्टिसच्या आवाजामध्ये 2-4 वेळा जास्त होईल, पण साधनेचा आवाज हा हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो. तसा महाराजांचा आवाज आहे. असे जे कोणी हरीचे भक्त आहेत ना बाबा, त्यांना भयही नसते आणि त्यांना चिंताही नसते. आता इकडे बघायला लक्ष द्या.
बाबा वास्तविक पाहता विचार जर केला तर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला भीती. आता इथं बसलेला असा एकही माणूस नाही की त्याला कोणाची भीती नाही म्हणून. प्रत्येकाला भीती आहे. फक्त एवढे कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या बरं का. बरोबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर जर लहान मुलानं दिलं तर कीर्तन संपल्याबरोबर लगेच चॉकलेट देणार चॉकलेट. आपल्या प्रश्नाचं उत्तर जर म्हाताऱ्या बाबांनी दिलं, बाबा कशाला बिड्या, लक्ष द्या पोरं, सांगा उंदराला भीती कशाची रे बाळा? बोला ना, उंदराला भीती घेतात काय? मांजराला भीती, बरोबर बोला ना, मोकळं मोकळं. मांजराला भीती जोरात, मांजराला भीती. कुत्र्याला भीती, कुत्र्याला भीती. वाघाची. बरं श्रीमंत माणसाला भीती, जोरात बोला. श्रीमंत माणसाला भीती, पुन्हा जोरात. श्रीमंत माणसाला भीती, नवऱ्याला भीती. मला वाटलं आपल्या गावातलं तरी घेत नसेल, इतके घेतात की काय? देतो देतो चॉकलेट देतो बरं का. चॉकलेट देतो बघा तुम्हाला विठ्ठल. हे बघा, जन्माला आलेल्या प्रत्येकाला भीती, बरोबर आहे दादा? प्रत्येकाला भीती. आणि एक माणूस तो तुकोबाऱ्याकडे गेला बाबा आणि म्हणला, महाराज या जगामध्ये आपल्याला कोणाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. तुकोबाऱ्यानं सांगितलं, नाही बाबा, प्रत्येकाला शेवटची भीती कशाची? मरणाची. कारण जो माणूस दादा जन्माला आला ना, त्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचं. तिकडे बघा, लक्ष द्या. ज्याचा खाटीवर जन्म झाला त्याला एक ना एक दिवस खाटीवर जायचं. ज्याचं बारस झालं त्याचं तेरस निश्चित ठरलेलं आहे. एका कविकाराने किती गोड गायले, जिंदगी एक किराए का घर है, एक नायक दिन बदलाना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, रुट जाएगी जब तुझसे खुशियां, गम के सांचे में ढलना पड़ेगा, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. हे मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचे. प्रत्येकाला काळाची भीती. पण माझे तुकोबाऱ्या सांगतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, किंवा काळ गुलाम सलाम करी आणि तुके या घरी राबवतो, किंवा तुका म्हणे काळ आता करून शके बळ. इकडे बघा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या बघा बाबा. साधू महात्म्याला काळाची भीती नसते. साधू महात्म्याला काळ आणते नाही. ऐका, थोडं लक्ष द्या. आणि साधू महात्म्याला काळ नेत सुद्धा नाही. साधू महात्मे मनन मृत्यू लोकांमध्ये येतात आणि अवतार कार्य संपलं की साधू महात्मे मनन जात असतात. येताना तुकोबाऱ्या काय म्हटले बघा, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तायाम. आणि जाताना तुकोबाऱ्या बीजीच्या दिवशी काय म्हटले, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. याचा अर्थ असा होतो बाबा की साधू महात्मेच्या ताब्यामध्ये काळ असतो आणि तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यात असतो. विडाला वैकुंठवाशी मोतीराम महाराज सर्वांना माहिती. लक्ष द्या इकडे बघा. वैकुंठवाशी मोतीराम महाराजांनी जात असताना लोकांना टाइम सांगितला, वेळ सांगितला, निघून गेले. वैकुंठवाशी मारुतराव महाराज दस्तापूरकर महाराजांनी जात असताना प्रत्येकाला टाइम सांगितला, प्रत्येकाला वेळ सांगितलं, मारुतराव महाराज निघून गेले. अहो, बऱ्याच साधू महात्म्यांनी लोकांना टाइम वेळ सांगून निघून गेले.
याचा अर्थ असा होतो की साधू महात्म्याला काळाची सुद्धा भीती नसते आणि संसाराची चिंता सुद्धा वाटत नाही. अहो, साधू महात्म्याला चिंता वाटत नाही. जगद्गुरु तुकोबारा यांच्या घरी तुकाराम महाराजांची किती गरिबी परिस्थिती सांगू का? लक्ष द्या इकडे बघा, थोडाच वेळ, अर्धा तास राहिलाय का? तुकाराम महाराजांची किती गरिबी परिस्थिती सांगू का? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बायकोच्या अंगावर एकच लुगडं होतं. इतकी महाराजांची गरिबी परिस्थिती होती असं वर्णन बाबा आलेलं आहे. बाबा अगोदर तुकोबारा महाराज किती श्रीमंत होते सांगू का? जगद्गुरु तुकोबारा हे आजीबाई देहूचे जहागीरदार होते. याच्यापेक्षा समोर बोलू, तुकाराम महाराज किती श्रीमंत होते बघा. महाराष्ट्रातली पहिली जर कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकोबाराने केली. तुकोबारा इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते. पण दुष्काळ पडला, तुकोबारानं स्वतःची सर्व संपत्ती समाजाला दान देऊन टाकली. तर एक दिवस महाराजांच्या जीवनामध्ये असा आला की तुकाराम महाराजाला काय म्हणावं लागला ऐका. दुष्काळे आटिला द्रवे नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराष्ट्राची कर्जमाफी करणारे माझे तुकोबारा स्वतःची सर्व संपत्ती समाजाला दान देऊन टाकली. तर एक दिवस तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असा दिवस आला की तुकाराम महाराजांची बायको अन्न 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 करता करता मेली. पण तरी महाराज बायकोला म्हणायचे, नको चिंता करू अन्न या वस्त्राची, माऊली यामुची पांडुरंग विठ्ठल. साधू महात्म्याला चिंता करण्याची काम नाही, देव त्यांच्या घरी काम करतो. अभंगाचं दुसरं चरण. न लगे बहाल संसार तुझे, न लगे बहाल संसार, न लगे बहाल संसार, न लगे
देवराया महाराजांकरता पुन्हा जोरात होता एकदा आमच्या चांदू महाराजांकडे सरण जोरात. कारण बघा बाबा, कीर्तनामध्ये कीर्तनकारापेक्षाही गायकापेक्षाही सर्वात जास्त कष्ट कोणाचे असतात? कोण म्हणलं झोप घेणार असतात ना. इकडे बघा ना, लगे वाहनी संसार उद्वेग जडो निदीपांग देवराया. त्या साधू महात्म्याला संसाराची चिंता करण्याची गरज नाही. थोड्याच वेळ फक्त लक्ष द्या आणि तुम्ही सर्व सुज्ञ श्रोते बाबा. साधू महात्म्याने संसाराची साधू महात्म्याला चिंता करण्याची गरज नाही. का? कारण देव साधू महात्म्याच्या घरी काम करतो. लक्ष द्यायचं बघा. अनेक साधू महात्म्याने आता सांगितलं संसार केले. प्रत्येक साधू महात्म्याच्या घरी माझ्या जगाच्या मालकानं देवानं काम केले. कोणाकोणाच्या घरी देवानं काय काय काम केले? तुकाराम महाराजांचं एक अभंगच आहे बघा. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी कन्या पुत्र विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिले विनी. सज्जन कासाया विकू लागे मास माळ्या सावत्यास लागे. सर्व साधू महात्म्याच्या घरी देवाने कामं केली बघा. आता एवढे उदाहरण सांगायचे म्हणजे प्रमाण सांगा एवढा वेळ नाही, पण एकच प्रमाण सांगतो पुन्हा बघा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. निळावंदी त्यांचे पाये. ओ वाळू आरती स्वामी जगन्नाथ. माझ्या जगाच्या मालकाने देवानी सर्व साधू महात्म्याच्या घरी कामं केली. आता बाबा मला सांगा, तुम्हाला वाटते का तुमच्या घरी देवानी कामं करावं? सध्याच्या काळामध्ये चांगलं वातावरण बघा. शिव महापुराण कथेचं एक लोटा जल सब समस्या हा. बऱ्याच महिला मंडळी ती पशुपतीनाथाचं व्रत करतात. इकडे बघा, लक्ष द्या. पशुपतीनाथाचं व्रत करण्याकरता आपण भोले बाबाच्या मंदिरामध्ये जातो. भोले बाबा पाणी समर्पित करतो. भोले बाबाच्या समोर एवढी कामाची लिस्ट ठेवतो. देवा एवढे माझे काम झाले पाहिजे. देव एवढा रिकामा आहे का तुमचे काम करेल? हा, देव तुमचे काम करेल ना, पण त्या देवाचं भजन करावं लागेल, त्या देवाचं चिंतन करावं लागेल. ती एकदा दोनदा जमत नाही हो. रात्रंदिवस त्या देवाचं भजन, त्या देवाचं चिंतन करावं लागतं. बाबा मी एक आजीबाईच्या घरी गेलो आणि तिने 4-5 दिवस झालं भांडेच घासले नव्हते. मला आजीबाई 4-5 दिवस झालं म्हणलं तुझ्या घरी आलो, त्या भांडेचा वाशाला ते भांडे गिंडे घासाव ना. आजीबाई मला म्हणते, दशरथ महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगत असताना. मी म्हणलं काय सांगतो? देवाचं नाव घेतल्यानंतर देव आपल्या घरी काम करतो म्हणून. हो सांगत असतो. म्हणलं आजीबाई किती नामस्मरण केलं? मला म्हणली 1 जपमाळ ओढली. तिला म्हणलं डंगरे 1 जपमाळ ओढल्यानंतर देव तुझ्या घरी काम करा. देव का बाजारचा भाजीपाला समजायली का बेडाला? लोकांना प्रश्न पडेल, जगाचा मालक देव भक्ताच्या घरी काम करतो का करतो आम्हाला सांगा. सर्वांचे परिचय उदाहरण सांगतो बघा, लक्ष द्या. लग्न झाल्यानंतर बायको आपल्या मालकाचं नाव घेते. त्याला काय म्हणतात? बाऊलं का बाऊलं. तुमची लग्न झाली ना, संन्यासासारखेच पाहिलेत महाराज. बाऊलं म्हणतात, बरोबर आहे. नाव आहे बाऊलय. आणि ज्यांचे घरी केला ना भावल्यावर बायको एकदाच नाव घेते. काय म्हणते सांग? ते म्हणते शंकराला वाहिलं बेल, विष्णूला वाहिली तुळस. शंकराला वाहिलं बेल, विष्णूला वाहिली तुळस. त्याच्या लक्ष देणं ऐकायला बघा. कीर्तन ऐकायला गेलं एवढं लक्ष देणं. शंकराला वाहिलं बेल, विष्णूला वाहिली तुळस. आमक्या आमक्या रावांचं नाव घेते, बाई मला नाही आळस. साधं सांगतो. बायकोने एकदा जरी मालकाचं नाव घेतलं तर अख्खं जीवनभर बायकोच्या हाताखाली काम करत असतो. बाबा आमचे साधू महात्मे रात्रंदिवस देवाच्या नामाचं चिंतन करतात.
देव त्यांच्या घरी काम का करणार नाही? विडाला ज्यानी घ्यावे नाम त्यासी करणे त्याचे काम. त्या भगवंताचं नामस्मरण केलं की देवाला तुमच्या घरी कामच करावं लागतात. याच्याकरता 2च मिनिटात उदाहरण सांगतो. फक्त एवढं उदाहरण होईपर्यंत तुम्ही प्रमाणात लक्ष द्यायचं. बाबा ऐका, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई दाशी म्हणून काम करायच्या. संतोष बाबा गंगाधर महाराज. तर जनाबाई नामदेव महाराजांचं घर झाडून घ्यायच्या. प्रमाण नका, घर झाडून घ्यायच्या. तर घर झाडून घेतल्यानंतर बाबा तो कीर कचरा पुंजाना जमा झाला की जगाचा मालक देव यायचा. तो केर हातामध्ये उचलायचा आणि बाहेर नेऊन टाकायचा. किती गोड प्रमाणे झाड लोट करी जनी केर भरी सारंग पाणी. पुन्हा देवानं जनाबाईच्या घरी काय काम केले बघा दादा. महिला मंडळी 8 दिवसाला 10 दिवसाला नाहू घालून स्नान करत असतात. आमच्या जनाबाईला नाहू घालून स्नान घालण्याकरता कोणी नव्हतं. स्नान घालण्याकरता कोणी नव्हतं. म्हणून माझा जगाचा मालक भगवान परमात्मा देव यायचा आणि देव आमच्या जनाबाईला स्नान घालायचा. महाराज जनाबाई म्हणतात बघा, जनी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सखा. आणि जनाबाईचं स्नान झालं की जनाबाई स्वतःच्या डोक्याचे केस मोकळे सोडायच्या आणि तुळशीच्या वृंदावनाजवळ येऊन बसायच्या. माझा जगाचा मालक भगवान परमात्मा देव हातामध्ये कंगवा घेऊन येत नव्हता. बालाजी महाराज फणी घेऊन येतं. बाबा कंगवा हा मोठ्याल्या दाताचा असतो, फणी ही छोट्याल्या दाताची असते. देव यायचा आणि ऐका, माझा जगाचा मालक भगवान परमात्मा देव ज्याच्या सत्तेशिवाय, ऐका इकडे बघा, ज्याच्या सत्तेशिवाय विश्वातल्या झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तो माझा जगाचा मालक देव आमच्या जनाबाईच्या डोक्याचे केस इचरायचे. आणि त्यावेळेस बाबा डोक्याला लावण्याकरता साबणी शॅम्पू हे फेसवॉश काय म्हणतात असं काही नव्हतं. म्हणून ती डोक्यामध्ये छोटे छोटे जीवजंतू निघायचे. काय म्हणतात त्याला? बोला ना. वा का उवा? वा ना. वा वा. आणि त्या महिला मंडळी त्या पांढऱ्या पांढऱ्या केसाला चिकटले असतात त्याला काय म्हणतात? सांगा की, जस काय तुम्हाला झाल्याच नाही. लेखा म्हणतात. बरोबर आहे. काही भागात त्याला पळती म्हणतात, काही काही भागात त्याला झिंगडी म्हणतात आणि पंढरपूर भागात त्याला पखनी म्हणतात. माझ्या जगाच्या मालकाने देवाने ती जनाबाईच्या डोक्यातली ऊ काढली. संतोष महाराज डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावर ठेवली, उजव्या हाताचं बोट जवळ घेतलं आणि चांदू महाराज देवानं ऊ कशी मारली. भगवान परमात्मा त्या उला म्हणतात, का ग माझ्या जनीला तो त्रास देते का? अशी मारले बघा. विडाला पुन्हा असू द्यावा धीर सदा समाधान. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. महाराज असू द्यावा धीर सदा समाधान, असू द्यावा धीर सदा समाधान आहे जवळीच नारायण. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, संसार करत असताना संसारामध्ये धीर असू दिला पाहिजे, समाधान असू दिलं पाहिजे. लक्ष द्या. 15 मिनिट झाले. ऐका बाबा, ज्या काही संसारामध्ये गोष्टी होणाऱ्या असतात ना, तुम्ही काही करा त्या होतच असतात.
आणि ज्या गोष्टी संसारामध्ये होणार नसतात ना, तुम्ही काही करा त्या होतच नाही. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, ताण घ्यायचं नाही. महाराजांचं किती गोड प्रमाण आहे बघा. होणार जाणार नसुकी कल्पांती, वाया कुंठा कुंती करून काय. या माणसानं माझं चांगलं केलं, या माणसानं माझं वाईट केलं असं कधी म्हणायचंच नाही. या जगामध्ये कोणीच कोणाचं चांगलं करत नाही, कोणीच कोणाचं वाईट करत नाही. चांगलं होत असेल, वाईट होत असेल, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार होते महाराज. याच्यापेक्षा समोर बोलू. या जगातला, ऐका बाबा, या जगातला, या विश्वातला कोणताच माणूस कोणत्याच माणसाच्या प्रारब्धातला एक गव्हाचा कण सुद्धा काढून घेऊ शकत नाही. विडाला विडाला काळी 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 काळी. फक्त जीवन जगत असताना आनंदाने आणि समाधानाने जीवन जगायचं. आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही म्हातारपणापर्यंत आनंदात जीवन जगावा, संपलं कीर्तन. बघा, प्रत्येक मायबापाने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. बघा, तुम्हाला जर वाटत असेल शेवटपर्यंत आमचे दिवस चांगले जावा, तर प्रत्येक मायबापाने, आणि एक नंबरचे जर संस्कार जर कोण देऊ शकत असेल मुलाला, तर आई. बाबा, 2 नंबरला बाप, आणि 3 नंबरला गुरुजी असतात, शिक्षक असतात. बाबा, बरेच लोक आम्हाला आता बऱ्याच गावाला कथेला कीर्तना जर बाबा आम्ही गेलो ना, लोक म्हणतात महाराज आमच्या गावातले शिक्षक लोक विद्यार्थ्याला शिकवतच नाही. शिक्षकाला दोष द्यायचा नाही सध्याच्या काळात, अजिबात द्यायचा नाही. त्याचं कारण सध्याच्या काळामध्ये एखाद्या शिक्षकाने एखाद्या मुलाला सहसा चापड जरी मारली, तर आजकालचे मायबाप शिक्षकाच्या विरोधामध्ये केस करायला सुद्धा मागं पुढे पाहत नाहीत. तर त्यांच्याकडून संस्काराची काय अपेक्षा करतात? बाबा, मला तुम्ही खरं सांगा, तुमच्या लहानपणी तुम्हाला गुरुजी किती मारायचो? अहो, तुमच्या लहानपणी सोडून द्या, आमच्या लहानपणी टांगू टांगू मारायचे. मला नाही. पहिल्यांदा गुरुजी रस्त्यामध्ये दिसले की बाबा पोरं घरी पळून जाईल. आणि आता जर गुरुजी रस्त्यामध्ये दिसले की पोरं गुरुजीला माहित, गुरुजी वडापाव खाता का? घाबरायला तयार नाही. एक नंबरचे संस्कार जर कोण देऊ शकत अशी आई देऊ शकते. मला सांगा, जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं का नाही? बोला. मदालसा राणीनं स्वतःच्या मुलांना संत बनवलं का नाही? बोला. एक नंबरचे संस्कार आई देऊ शकते. आई कसे संस्कार देऊ शकते? चांदू महाराज 2 मिनिटं ते उदाहरण सांगतो, लक्ष द्या. बाबा, एक छोटासा मुलगा आपल्या आईकडे गेला. आई, मला 5 रुपये दे. आईने सांगितलं, बाळ्या सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, पण उद्या नक्की तुझ्या बापाच्या खिशातले पैसे काढून घेते बघ तुझ्याकडे. आणि बऱ्याच महिला मंडळी नवऱ्याच्या माघाऱ्या त्यांच्या खिशातले पैसे काढून, बऱ्याच 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 इथल्या पण घेत. कोण कोण घेत सांगू का? सांगू बाबा? मला पाहिल्या लगेच उपयोग. सांगू का? फक्त तुम्ही सांगा मला. सांगू तर? अहो, सांगू देऊ, लेच घेत नाही. आम्हाला सांगू लय घेण्यात पैसे, लय पैसे. त्या पाठीमागचे बघू, पाठीमाग बघू नका, काय करत नाही. उद्या नक्की देते तुझ्या बापाच्या खिशातले पैसे काढून. उद्याचा दिवस उजळला संतोष महाराज. पोरण आईला पैसे मागितले. आई म्हणली, बाळ्या काल तू मला पैसे मागितले होते, माझ्याकडे पैसे नव्हते, आज मुद्दाम तुझ्या बापाच्या खिशातले पैसे काढून घेते. पैसे पाहिजे नाही तुला? पोरगा मला, आई आज मला पैसे पाहिजे नाही. का? मला लेखन घ्यायची होती, मी माझ्या मित्राचे लेखन चोरून आणले. आईने सांगितलं, बरं केलं बाळ्या. पाहता पाहता मुलगा लेखणी चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, छोट्या मोठ्या सोन्याच्या चोऱ्या करायला लागला, डाके पाडायला लागला. पोलिसांनी पकडलं, न्यायालयामध्ये हजर केलं. न्यायाधीशांनी सांगितलं, याला फासावर द्या. मुलाच्या हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, या बाजूला 2-4 पोलीस, या बाजूला 2-4 पोलीस, आणि पोराला फासाच्या समोर आणून आणि विचारलं, सांग तुझी शेवटची काय इच्छा आहे? त्या मुलानं सांगितलं, माझी शेवटची इच्छा आहे, मला माझ्या आईला भेटायचं. पोलीस गेले,
त्या मुलाच्या आईला घेऊन आली. आई समोर आली, काय रे बाळ्या? आता मुलाच्या हातामध्ये पायामध्ये बेडे आहेत, बाजूला पोलीस आहे. मुलगा म्हणतो, आई समोर ये. आई समोर आली. आई पुन्हा समोर ये. आई पुन्हा समोर आली. आई पुन्हा समोर ये. आई मुलाला येऊन भिडली. मुलगा म्हणतो, आई तोंडातली जीभ बाहेर काढ. आईने जीभ बाहेर काढ. पूर्ण जीभ बाहेर काढ. पूर्ण जीभ बाहेर काढ. मुलगा म्हटला, आई आता डोळे लाव. आईनं डोळे लावले. जशी आईने डोळे लावली तशी मुलाने आईची जीभ दातामध्ये धरली आणि तार दिशा तोडून टाकली. पोलिसांनी 2-4 टप्पू दिले, का रे आईला भेटायचं म्हणतो आणि आईची जीभ तोडून टाकली. मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं. मुलगा रडायला लागला. म्हणतो, साहेब आज मी जे फासा चलो ना त्याला कारण माझी आई. पहिल्यांदा मी लेखणी चोरायला लागलो. लेखणी चोरता चोरता वह्या चोरायला लागलो. छोट्या मोठ्या सोन्याच्या चोऱ्या करायला लागलो. आज तुम्ही मला पकडले आणि फासावर देत आहात. अरे ज्या दिवशी मी लेखन चोरली त्याच दिवशी माझ्या आईने एक कानाखाली मारली असते, सांगितलं असतं, बाळ्या पुन्हा जर कोणाची लेखन चोरून आणली तर याद रख, बोला माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग होता का सांगा. 1 नंबरचे संस्कार जर कोण देऊ शकत असेल ना तर ते आईच देऊ शकते, बाप सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून तो का म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगती देवाला कधीतरी माझं मन बघा. कारण बघा अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे विठोधरा, शेवटच्या टायमाला खरंच जर कोण काम येणार असेल तो माझा देव जगाचा मालक देवच काम येतो. प्रत्येकाला याचा अनुभव आहे. बघा बाबा कोरोनाच्या वातावरणामध्ये ज्या ज्या लोकांना कोरोना झाला होता ना, घरच्या माणसाने सुद्धा लांबूनच काठीनाच्या भाकरी दिल्या. कुणी जवळ आलं नाही. शेवटी फक्त जगाचा मालक देवच असतो. म्हणून त्या देवाला कधीतरी माझं मन जाजा. म्हणून हे बघा त्या जगाच्या मालकाला भगवंताला माझं म्हणा तसं जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात का म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगती न लगे वाहनी संसार उद्वेग धरून दीपांग जीवराया. सर्व पुरुष मुलींना हात वर करा, पूजन करायचे. सर्व पुरुष मुली हात वर करा. पाठीमागचे वरती सगळेच 500-500 रुपये द्यायचे. मोबाईल पाहणारे सगळे रब्बार कुमाई हो वार कुमाई हो वार कुमाई हो वार कुमाई सर्वांना हात जोडून सर्वांनी घेतले. अगोदर हे सांगायची गरज नाही. बघा तुम्हाला हरित्या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहनी संसार उद्वेग धुणे दीपांग देवराया. अभंगाचा सरळ सरळ केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, असं नसेल असं नाही. म्हणजे सद्गुरु बाबांनी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये 2-3 गोष्टी सांगत असतो, लक्ष द्या. 1 व्यसनापासून दूर राहा, 2 फॅशन पासून दूर राहा आणि 3 आई वडिलांची सेवा करा. बाबा आज अख्खा महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तन करतो. दादा बाबा सध्याच्या काळातले 15-15 वर्षाचे 20 वर्षाचे पोरं दारू झालेले. आपल्याला या नरदेहाची किंमत कळाली नाही. एकाच शब्दामध्ये नरदेहाची किंमत सांगतो. इकडे बघा लक्ष. एकाच शब्दात अख्ख्या जगातली जरी संपत्ती एका बाजूला केली ना, मी जिल्ह्यातली म्हणत नाही, राज्यातली म्हणत नाही, देशातली म्हणत नाही, किती अनमोल किमतीचा नरदेह बघा. अख्ख्या जगातली जेवढी काय प्रॉपर्टी संपत्ती असेल ती एका बाजूला करा आणि सांगा एवढी प्रॉपर्टी तुम्हाला देऊन टाकतो, हा नरदेह मला परत मिळू दे.
मिळेल का हो? एवढा अनमोल किमतीचा नरदेह माझ्या जगाच्या मालकाने भगवंताने आपल्याला दिलेला आहे. उदाहरणार्थ बघा, हा जर माझा हात तुटला, तुटणार नाही ना, पण तुटला, मी सांगितलं अख्ख्या जगातली प्रॉपर्टी संपत्ती तुम्हाला देऊन टाकतो, माझा असाला असाच हात आणून द्या, बोला मिळेल का? एवढा अनमोल किमतीचा नरदेह माझ्या जगाच्या मालकाने भगवंताने आपल्याला दिलेला आहे. बघा, पण व्यसन करत असाल तर या ठिकाणी गोड भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केले. आजपासून असा संकल्प करा की महाराज, अख्खं जीवनभर आम्ही व्यसनाला, दारूला हात लावणार नाही. बघा, आपण कथा किती ऐकतो, आपण कीर्तन किती ऐकतो याला महत्व नाही, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन किती होते याला महत्व. बाबा मला सांगा बरं, इथं बसलेली अशी कोण तरुण मंडळी, मुले आहेत की दररोज मायबापाचं दर्शन घेतात, हातवरी करावं झालं 5-7 कोण हातवरी करावं? कोणीच नाही. बरं पूर्व आता असा हातवरी करा बरं, महाराज आजपासून दररोज आम्ही आमच्या मायबापाचं दर्शन घेणार. कोण घेणार? संकल्पच आजपासून घेणार. 1 2 3 घेणार. बरोबर, चला यांच्याकडे टाळी वाजवायला सगळं, म्हणजे इथं हात वर केला म्हणजे ती दर्शन घेणार. बाबा आता पोरायचं सोडून इथे बसलेल्या महिला मंडळीने असे हातवरी करा बरं, महाराज आम्ही दररोज आमच्या मालकाचं दर्शन घेतो. कोणीच नाही. बरं महिला मंडळी आता असा हातवरी करा बरं, महाराज आजपासून दररोज आम्ही आमच्या मालकाचं दर्शन घेणार. नाही का? इथं हात वरी केला की संकल्प पूर्णच झाला पाहिजे. बघा कोण घेणार हात वरी? 1 2 3 6 8 11 आणि 17. मला माहिती तुम्ही कोणी दर्शन घेणार नाही, पण तुम्ही इथं तरी हातवरी करा. बाबा एक बाई मला म्हणले, महाराज मी माझ्या मालकाचं वर्षातून एकाच दिवशी दर्शन घेतो. मी म्हणलं कधी? ती मला म्हणली पोळ्याच्या दिवशी ती बैल. हे बघा, आपण कथा किती ऐकतो, कीर्तन किती ऐकतो याला महत्व नाही, तर जीवनामध्ये परिवर्तन किती होते याला महत्व आहे. फॅशन पासून दूर राहा, माझा सांगण्याचा अधिकार नाही. आणि 3 आई वडिलांची सेवा करा. या जगामध्ये सर्वात मोठं जर दैवत कोणतं असेल तर ती आई वडील आहेत. न अन्नोदक समदान न तिथी द्वादशा समान, न गायत्री पर हा मंत्र, न मातो हा परदेवतम. जगात अन्नदानासारखं दान नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, जगात मायबापासारखं दैवतच नाही. म्हणून हरपात तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. पण तरीही आजकालची मुलं मायबापाची सेवा करायला तयार नाहीत. इथं बसलेल्या मायबापाला हात जोडून विनंती, आपल्या गावातील ऐका बरं, तुमच्या पोरांना जर घराच्या बाहेर काढून दिलं, वळकटी गुंडाळायची, घराच्या बाहेर निघायची. तुम्ही म्हणसाल घराच्या बाहेर निघणं म्हणणं सोपं आहे, पण आम्ही नेमकं जायचं तरी कुठं? आपली बारडला संस्था आहे, आपल्या संस्थेला नांदेडला एक, बारडला एक. आपल्या संस्थेला यायचं, जसं तुम्हाला घरी खायला प्यायला राहायला भेटणार नाही, त्याच्यापेक्षा नंबर 1 खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था मी करतो. फक्त कोणला कोणला येते त्यांनी हातवरी करणं आणि गाडी टाकणं एकच. आणि फुकट हातवरी करायचं नाही बरं का. त्याच्याकरता एक माझी आठ आहे. आठ सांगू का? सांगू? तुमच्या नावावरची स्टेट, मग फुकटच करायची का काय तुमची व्यवस्था? बघा बरोबर, 2च वाक्य सांगतो, संपलं कीर्तनाला. बरोबर, आजपासून जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं जर दर्शन घेतलं, ऐका बरं का, आजपासून जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं जर दर्शन घेतलं, या जगामध्ये तुम्हाला कोणाचं दर्शन घेण्याची कधी गरज पडणार नाही. एक. आणि दुसरं ऐका, तुमच्या आई वडिलांचं जर तुमच्या पाठीमागे जर आशीर्वाद असेल, ऐका बरं केवढं वाक्य, तुमच्या आई वडिलांचा जर तुमच्या पाठीमागे जर आशीर्वाद असेल, तर साक्षात जगाच्या मालकानं, देवानं जरी विचार केला ना तुमचं वाईट करायचं,
तर देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. इथं माणसं कुठे घेऊन बसले महाराज, की आई वडिलांच्या आशीर्वादाची ताकद आहे. एके ठिकाणी गोड वर्णाला तेवढं पूर्ण विराम लागा. आई वाचून पूर वेगळी हो नाती तुटली अपार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल आणि आई वडिलांची सेवा करत नसेल तर त्याचा तो माणूस भिकारी आहे. तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून आला, आजवर नितांत प्रेम केला. सर्व मायबापांच्या दर्शनाच्या ठिकाणी योग आलेला आहे. आदरणीयांचे माधव दादा ही उपस्थित आहे, त्यांनी वेळोवेळी संपर्क केला. आदरणीय बाबा, आदरणीय बाबा, सर्व महाराज मंडळी सर्वजण उपस्थित, सर्वांच्या काना वगैरे नाही. पण जाता जाता एक सूचना सर्वांना देतो. माझी बारडलाही संस्था आहे, नांदेडलाही संस्था आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या विद्यार्थ्यांना टाकावा, त्या विद्यार्थ्यांना टाकू शकता. तुम्हाला वाटत असेल मुलांनी शिकावा, आळंदीला आपण टाकतो तसं जवळ तुम्हाला टाकायचं शकता. माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी असतो. फक्त एकाच चरणामध्ये गीत म्हणत असताना सर्वांना गोड अशी टाळी वाजवायची. हो एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातला धर्म मानला सगळा माणूस जीवर, सगळा माणूस जीवर, सगळा माणूस जीवर. पुन्हा जन्म काशीचा शुभ माझ्या देवाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. शिवाजी महाराज की या ठिकाणी सर्वच महाराज वगैरे उपस्थित, आदरणीयांचे वृत्तपर्यंत आदरणीय महाराज गोड अशी ज्यांची माईक शिकतो नाही. दादा एक नंबर शिकतो बरं का, दादा कसा सर्व तरुण मंडळी, बाबा मंडळी सर्वांना अभिवादन करून ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर